मनोज जरांगे सोलापूरच्या दौऱ्यावर सोलापूर जिल्ह्यातील वैराग, मोहोळ, शेटफळ या गावांमध्ये जरांगे संवाद सभा घेणार। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सौंदर्य गावामध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। जेसीबीच्या सहाय्यानं जरांगेंवरती फुलांची उधळण। जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची आहे। जरांगे असेच बडबडत राहिले तर समाजच त्यांना जागा दाखवेल। आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अमित शहांची उद्या महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अमित शहा सोडवण्याची शक्यता। आजपासून प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा घेणार। भंडाऱ्यातील साकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा। मुख्यमंत्री शिंदे आज वाशिमच्या दौऱ्यावर। शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन। राजन साळवी यांच्या कुटुंबियांची आज दुपारी एसीबी चौकशी। साळवी कुटुंबीय आज रत्नागिरी एसीबी कार्यालयामध्ये 1 वाजता हजर राहणार। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौरा। मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खोपोली आणि उरण या 3 ठिकाणी सभा होणार। आदित्य ठाकरेंचा आज ठाणे लोकसभेचा दौरा। आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये 4 ठिकाणी सभा घेणार। वरळीमधल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी वरळीमध्ये भाजप शिंदे गटाकडून आता मोर्चे बांधणी सुरू। अबकी बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंची घोषणा। भाजपच्या 400हून अधिक जागा येतातच कशा ते पाहू, ठाकरेंचं मोदींना आव्हान। गेल्या 10 वर्षात केवळ योजनांचं नामांतर। मोदींच्या भूलथापांना आम्हीही बळी पडलो, आता जुमल्याचं नावही गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला। नागपूरमध्ये आज भाजप युमोतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलन। नड्डांच्या ऐवजी स्मृती इराणी आणि भाजप युमोच्या संमेलनाला संबोधित करणार। तसंच 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचा दावा। नागपूरमधल्या भाजपच्या राष्ट्रीय नमो युवा संमेलनामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य आपल्या समर्थकांसह सहभागी होणार। त्यामुळे राणा दाम्पत्य भाजपच्या वाटेवरती असल्याच्या चर्चांना उधाण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची आज बँक खात्यासाठी रस्सीखेच। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यवहार होऊ नयेत यासाठी अजित पवारांच्या पक्षाचं बँकांना पत्र। अजित पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। शिरूरमध्ये अजित पवार यांचे जंगी स्वागत। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बाजी मारणार। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला विश्वास। सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवला। गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं अशोकनगर परिसरामध्ये लावली हजेरी। महाप्रसादाचंही केलं वाटप। बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याच्या आधीच सुप्रिया सुळेंकडून बॅनरबाजी। लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस उमेदवारांची उद्या मुंबईमध्ये बैठक। छाननी समिती उद्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। महायुतीमध्ये परभणीच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच। परभणी लोकसभा भाजपच लढवणार। लोकसभेमधील 6 पैकी 3 विधानसभा भाजपच्या। भाजप लोकसभा प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांची परभणी लोकसभेवरती दावा। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपनं देशभरातील नागरिकांकडून मागवल्या सूचना। मुंबईमध्ये 15 मार्चपर्यंत 2 लाख सूचना गोळा करण्याचा भाजपचा निर्धार। पुण्यामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। बारामती, शिरूर, पुणे या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता। जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके आग्रही। भंडारा गोंदियामध्ये पोवार तेली समाजाचा उमेदवार न दिल्यास दिलेल्या उमेदवाराला पाडू। तेली समाजानं मेळावा घेत काँग्रेस भाजपला दिला निर्वाणीचा इशारा। महाविकास आघाडीची युवा आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानामध्ये 6 मार्चला मुंबईमध्ये युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याचं आयोजन। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती युथ आघाडीच्या ठिकठिकाणी सभा होणार।
नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण। यावेळी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित राहणार। पुण्यामध्ये उद्यापासून जड वाहनांना नो एंट्री। पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय। 7 मार्चला कोकण रेल्वे मार्गावरती 3 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर ते सेनापुरा विभागाच्या दरम्यान दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान ब्लॉक। 2 एक्सप्रेस गाड्या रद्द। कुर्ला ते सीएसएमटी 5व्या-6व्या मार्गिकेसाठी भूसंपादन। प्रवाशांची वाढती गर्दी आणि एक्सप्रेसमुळे लोकलच्या वेळापत्रकावरती परिणाम होत असल्यानं 5वी आणि 6वी मार्गिका सुरू करण्यासाठी हालचालींना वेग। फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवरती 22,000हून अधिक फुकट्या प्रवाशांवरती दंडात्मक कारवाई। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दररोज सरासरी 6 लाखांच्या दंडाची रक्कम वसूल। मुंबईमधील तापमान घसरण्याचा अंदाज। येत्या 2 दिवसात तापमान 24 अंशांवरून 15 ते 16 अंश सेल्सिअसवरती जाण्याची शक्यता। राज्यावरती पुन्हा एकदा अवकाळीचं संकट। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। धुळे जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा। अवकाळीमुळे आता शिरपूर तालुक्यातील 28 गावातील 844 शेतकऱ्यांचं नुकसान। शासनानं त्वरित पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। याआधी झालेल्या 5 बैठका निष्फळ ठरल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी काढली रात्र। आज पुन्हा एकदा बैठक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। पक्षानं तिकीट नाकारल्यानं माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती। राजकारणातून बाहेर पडत वैद्यकीय व्यवसायाकडे वळणार। खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील एका लग्नामध्ये एकत्र। विवाह सोहळ्यामध्ये सुळे आणि पाटील यांच्यामध्ये चर्चा। अंबोलीमध्ये वनजमिनीच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांचं गेल्या 18 दिवसांपासून उपोषण। आंदोलक महिलांनी मंत्री दीपक केसरकर यांना घेराव घालत विचारला जाब। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये हद्दीमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी। गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे आदेश। कोकणामध्ये एलियन सदृश्य चित्र कोरलेलं कातळशिल्प आढळलं। 10,000 वर्षांपूर्वीचं कातळशिल्प असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीच्या मंदिरामध्ये किरणोत्सव सोहळा। किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील करूळ येथे विहिरीचा मलबा अंगावरती पडल्यानं 2 मजुरांचा मृत्यू। दोघेही राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती। गोंदियातील सौदड गावामध्ये 2 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन। मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रामधील एकूण 130 जोड्यांचा सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।